नमस्कार, मी डॉक्टर ईशा सादर करतीये स्वरचित लेखाचे अभिवाचन. लेखाचे नाव आहे माझी 62 मुले बाळे. नाही म्हणता 6-7 वर्षे हा काही छोटा काळ नसतो. इतक्या वर्षात आपण जिथे राहतो त्या शहराशी, तेथील माणसांशी आणि अगदी तेथील वास्तूंशीही भावबंध बांधले जातात. त्यामुळेच माझ्यासाठीच बँगलोरही अपवाद नाही. आमचे बँगलोरमधील वास्तव्य आता संपुष्टात आले आणि निघण्याची तयारी. या जाणीवेनेच मागच्या काही दिवसांपासून माझ्या मनाला काहीतरी अनामिक हुरहुर लागून राहिली होती. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, अशी काही निर्वाणीची स्थिती आहे काही, असे उगाच मनात विचार येऊ लागले. वाटत होते ह्या परक्या शहरामध्ये मी सगळ्यात जास्त कशाला मिस करणार बरं. माणसे? आतून उत्तर आले अजिबात नाही. कारण आपलं म्हणावं असं इथं कोणी भेटलं नाही. आणि जी काही मंडळी किंवा मित्रमैत्रिणी तिथे भेटलीत ती सगळीच पुण्याला किंवा मुंबईला कुठेतरी बदली होऊन निघून गेली होती. त्यामुळे त्यांना सोडून जाते असं वाटलंच नाही. उलट त्यांना भेटून काहीतरी छान आठवणी घेऊन सोबत जाते असं वाटलं. मग कपड्यांचे वॉर्डरोब आवरताना मी पुन्हा स्वतःला विचारलं, खरंच कशाला मिस करणार मी. आणि मग ते आमचे सुंदर घर बघून मी भावनिक झाले. खूप हौशीने बँगलोरमध्ये 3 वर्षांपूर्वी घर घेतले, नवे बांधलेच, इतके सुंदर स्वतःच्या हाताने सजवले आणि आता ते दुसऱ्याला विकून जायचे. असे वाटत होते की अल्लादीनच्या चादरीवर ह्या घराला जसेच्या तसे बसवून न्यावे पुण्यामध्ये. पुन्हा इतकं सुंदर घर पुण्यात बांधणं शक्य होणार का? पण काय, आता सगळं विकून परतीचा प्रवास. उगाच मनात येऊ लागले, कशाला जमवतो आपण हे सगळं, इथेच तर सोडून जायचं असतं. आणि असे म्हणत म्हणत मी माझ्या कपड्यांच्या बॅग्स मोजल्या आणि योगेशला म्हणाले, योगेश 18 बॅग्स आहेत हा माझ्या कपड्यांच्या, लक्षात ठेवा हां सामान शिफ्टिंग वेळी. माझा नवरा आवासून बघत होता. फक्त अगं आता शोरूम टाकू पुण्यात कपड्यांचे, इतके कपडे तुझे. मी म्हटलं झालं, बोलले सदाशिव पेठी पुणेकर. पण खरंच किती विरोधाभास तो आम्हा बायकांचा नाही. इथेच तर सोडून जायचे सगळे असे म्हणत म्हणत किती माया जमवतो आम्ही नाही का. पण तरी मला अंतरात्म्यातून उत्तरच मिळत नव्हते की मला कसली खरी हुरहुर लागली आहे हे परकं शहर सोडताना. दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा पॅकिंग सुरू झालं आमचं. आता मी गार्डनकडे मोर्चा वळवला. त्या मूव्हर्स आणि पॅकर्सवाल्यांनी सांगितले होते की तुम्ही कुंड्या रिकाम्या करून दिल्या तर आम्ही एकावर एक स्टॅक करून घेऊन जाऊ, नाहीतर प्लॅन्टसहित मातीसहित आम्ही कुंड्या नेत नाहीत. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून मी यांना म्हणायचे, किती सुंदर गार्डन बनवले आपण, 60 झाडं कुंड्या आहेत आपल्याकडे, इतक्या हौशीने सांभाळले आपण ह्यांना, किती खर्चही आला हे सगळं करायला आणि पुन्हा मेहनत, त्याचं मोल काय. आणि आता हे सगळं रिकामं करायचं, झाडांचं काय. आणि खरं सांगू का, ज्या बिहारी माणसाला आपण हे घर विकलंय ना त्याला झाडांची काही आस्था दिसत नाही. मग कसं होणार या झाडांचं. नवऱ्याने सुचवलं, मग सगळ्या कुंड्या रिकाम्या करून घेऊ आणि झाडं पिशवीत मुळासहित भरून घेऊ जी छोटी छोटी आहेत. गुड आयडिया, हे चांगलं आहे. असं म्हणून आज मी सगळी बाग काढायला घेतली. मला बागेत जातानाच खूप गहिवरून आलं. पाहिलं बऱ्याच कुंड्यांमध्ये झाडं जिवंत नव्हतीच. का असं झालं असेल. त्यांनाही कळलं का की त्यांची आई त्यांना सोडून जातीये. हो, आईच मी त्यांची. मला फक्त आर्या राघव ही 2च नव्हे तर 60 मुलं अजून होती. मी प्राणपणानं जपलं होतं त्यांना. पण त्या मूव्हर्स पॅकर्सवाल्यांचा आणि माझा संवाद त्यांनी चोरून ऐकला की काय कोण जाणे. काही पिल्लांनी अक्षरशः
माना टाकून दिल्या आणि निरोप घेतला होता माझा. मी बघतच राहिले सुन्न होऊन. शेवटी ज्यात झाडं नव्हती अशा सगळ्या कुंड्या माझ्या कामवाल्या बाईंनी रिकाम्या केल्या. घासून स्वच्छ करून एका बाजूला रचून ठेवल्या. पण आता अजून निम्मी पिल्लं तर उरली होती. निशिगंध, लिली, मेफ्लॉवर, बोगनविला, मनी प्लांटच्या वेगवेगळ्या प्रजाती, कितीतरी सकलन प्लांट्स, ऑर्किड्स, रंगीत ऑर्नामेंटल वेली, ब्राह्मी, स्नेक प्लांट्सच्या कितीतरी व्हरायटीज. छान वाऱ्यासवे डुलत होती. कालच्या पावसाने तर अजूनच खुलली होती. ब्रह्मकमळ तर असले खुलले होते, जमिनीमध्ये पसरून घट्ट रोवून बसले होते. मग मी मनी प्लांटची अक्षरशः वीथभर जाड वेल कुंडीतून मुळासह छाटली आणि तिला बागेतील मातीत रुजवली. तिला सांगितलं, तू ह्यात अजून छान वाढशील. मग मी बोगनविलाला छाटू लागले. तिची सुंदर पांढरी गुलाबी फुलं, काटेरी फांद्या छाटून टाकल्या आणि मग तिला मुळासहित पिशवीत भरून घ्यावं ह्या विचाराने मी तिला काढू लागले. पण माझा काही जोर लागेना आणि मग लगेच माझा कंठ दाटून आला. मी रडू लागले. समोर उभा योगेश आणि माझी मुलगी आर्या हक्काबक्का होऊन बघतच राहिली माझ्याकडे. मग स्वतःला सावरत मी त्यांना बोलले, पेट्स असतील तर तुम्ही त्यांना स्वतःच्या कारमधून नेऊ तरी शकतात, पण माझ्या या पिल्लांना मी कशी नेऊ आता? त्यांना अशा प्रकारे मुळासहित उपटू? नाही होते माझ्याकडून हे. मी नाही उपटू शकत ह्या माझ्या बाळांना. माझ्या या हातांनी मी त्यांना जणू न्हाऊमाखू घातलंय. बाळकृष्णाप्रमाणे त्यांचं संगोपन केलंय आणि त्यांना मी उपटू? नाही, हे इथेच राहतील सगळे. हा बिहारी काही त्यांची काळजी घेईल असे मला वाटत नाही, पण जे कोणी काळजी घेतील अशा हातात मी ह्यांना सोपवून जाणार आहे. या माझ्या पिल्लांनाही माझ्या मनातील समजते. कितीतरी वेळा मी यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. माझी सुखदुःखे यांना सांगितली आहेत. कितीतरी पिल्ले तर मी जाणार म्हणून स्वतःहूनच प्राण त्यागून गेली की काय, पण निदान उरलेली तरी जगू देत. वृक्षवल्लींसह भावनांचे अनामिक बंध हे. चैतन्याचा चैतन्याशी असा चाले संवाद. हृदयावरती माझ्या खोल उमटती पर्णांच्या सळसळीतील पडसाद. आता मला समजलं होतं की हे पर्क शहर सोडताना मी कशात अडकले होते. खरं सांगू का, एकदा अडकणं काय असतं ते समजलं ना की सुटणं सोपं होऊन जातं. बस मग मी स्वतःला मुक्त केलं, त्या पिल्लांना योग्य हाती देऊन. आता सुटणंही सोपं झालं होतं.